नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या पिकांची लागवड करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांनो अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा आपल्याला या पालेभाज्या पिकातून त्या ठिकाणी मिळालेला पाहायला मिळणार आहे। ते सुद्धा शेतकरी बांधवांनो इतर पालेभाज्या पिकांच्या तुलनेने या पालेभाज्या पिकांना जास्त दर हा मिळणार आहे। तर कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या पिकांची आपण या फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करायला पाहिजे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिलं काम आपल्याला हे करायचं की आपल्या शेताची त्या ठिकाणी योग्य मशागत करून घ्यायची, आपल्या शेतामध्ये असलेलं शेणखत टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मात्र त्या ठिकाणी जे काही रासायनिक खत आहे या रासायनिक खताचा बेसल डोस टाकून द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे जे काही पालेभाज्या पिकं आपल्याला लागवड करायची आहे हे तुम्ही त्या ठिकाणी बेडवर सुद्धा करू शकतात किंवा त्या ठिकाणी साधे जमिनीवर सुद्धा तुम्ही या पालेभाज्या पिकांची लागवड ही करू शकतात। आपापल्या शेतकऱ्यांच्या मर्जीनुसार शेतकरी त्या ठिकाणी व्यवस्थाही करत असतात। शेतकरी मित्रांनो, आता पहिलं जे काही पालेभाज्या पिकांची आपल्याला लागवड करायची आहे तर ते म्हणजे आहे शेतकरी बांधवांनो गवारीचं। व शेतकरी बांधवांनो, गवार या पालेभाज्या पिकाची जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड जर केली तर निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या गवारीच्या पिकातून आम्हाला जास्तीत जास्त नफा हा त्या ठिकाणी मिळालेला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही गवार या पालेभाज्या पिकांची लागवड ही करू शकतात। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जे काही पालेभाज्या पीक आहे ते आहे शेतकरी मित्रांनो भेंडी। व शेतकरी मित्रांनो, भेंडी या जर पालेभाज्या पिकांची जर तुम्ही लागवड जर केली तर अगदी 1-1.5 महिन्यामध्ये हे पालेभाज्या पीक त्या ठिकाणी निघायला चालू होतं आणि मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर जास्तीत जास्त दर या भेंडीला त्या ठिकाणी मिळत असतो। आणि भेंडीच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की दुसऱ्या तिसऱ्या रोजी ही भेंडी त्यांनी तोडायला येते आणि जास्तीत जास्त उत्पादन या भेंडीतून निघत असतं। परिणामी शेतकरी बांधवांनो, भेंडीला या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण लागवड जर केली तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये भाव सुद्धा इतर भाज्यांच्या तुलनेने जास्त प्रमाणामध्ये मिळाले आपल्याला पाहायला मिळत असतो। त्यामुळे भेंडी या सुद्धा पालेभाज्या पिकांची लागवड तुम्ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकतात। त्यानंतरचं पालेभाज्या पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे वांग। व शेतकरी मित्रांनो, वांग्याच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की आता वांग जर आपण या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर लागवड जर केलं तर निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आपणास माहिती आहे की त्या ठिकाणी आता उन्हाळा सुरू झालेला आहे। लग्न समारंभ असेल किंवा मग साखरपुडा समारंभ असेल किंवा कोणतंही जरी कार्य असलं तरी मात्र या वांग्याची डिमांड जास्त असते। वांग्याला त्या ठिकाणी जास्त मागणी असते, वांग्याची भाजी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये केल्या जाते। त्यामुळे निश्चितच इथून पुढे मात्र वांग्याला जास्तीत जास्त दर हा त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे वांग या सुद्धा पालेभाज्या पिकाची जर तुम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड जर केली शेतकरी मित्रांनो तर निश्चितपणे तुम्हाला जास्तीत जास्त नफा या वांग्याच्या पिकातून झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतरचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे भोपळा। व शेतकरी मित्रांनो, भोपळा या सुद्धा पालेभाज्या पिकाची तुम्ही त्या ठिकाणी लागवड करू शकतात। भोपळा तुम्ही त्या ठिकाणी जर मांडवावरती जर त्या ठिकाणी शेतकरी त्याचा वेल जर चढवला तर खाली जी काही जमीन मोकळी असते त्यामध्ये तुम्ही डांगर सुद्धा घेऊ शकतात। म्हणजे डांगर आणि भोपळा म्हणजे अशा 2 प्रकारच्या पालेभाज्या पिकांच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त नफा त्या ठिकाणी मिळवू शकतात। त्यामुळे निश्चितपणे भोपळा आणि डांगर एकाच वेळेस तुम्ही त्या ठिकाणी लागवड ही करू शकतात। त्यानंतरचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे दोडका। व शेतकरी मित्रांनो, दोडका हे सुद्धा चांगल्या प्रकारचं पालेभाज्या पीक आहे। त्यामुळे निश्चितच दोडक्याची जर तुम्ही लागवड जर केली मग तो खरबाडा दोडका असेल किंवा चोपडा दोडका असेल, निश्चितपणे कोणताही जरी दोडका लावला तरी मात्र या दोडक्यातून सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काकडी सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकता। काकडी ही अत्यंत कमी दिवसामध्ये येणारं पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये काकडी खाणं पसंत करतात। त्यामुळे निश्चितपणे काकडी जर तुम्ही लागवड जर केली तर काकडीतून सुद्धा शेतकरी म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा मिळू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लागवड जर केली तर त्या ठिकाणी तुम्ही मेथीची सुद्धा लागवड करू शकतात किंवा मग त्या ठिकाणी कोथिंबीर या सुद्धा पालेभाज्या पिकांची तुम्ही लागवड ही करू शकतात। त्यामुळे निश्चितच कोणत्याही प्रकारचं मी सांगितलेलं पालेभाज्या पीक जरी तुम्ही लागवड जर केली तर निश्चितपणे शेतकरी बांधून तुम्हाला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारं हे पालेभाज्या पिकं आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।